रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आजच्या या आपल्या पाटील बायोटेकच्या लाईव्ह कार्यक्रमामध्ये. मित्रांनो, गेल्या 5-6 दिवसापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर साऱ्या ठिकाणी मुसळधार असा पाऊस तिथं झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि एकंदरीत सध्याच्या काळात आपल्या पिकांचा जर विचार केला तर सगळ्यात महत्त्वाचं पीक आहे मराठवाडा, विदर्भ यांसारख्या भागामध्ये तूर प्लस जे काही सोयाबीन आहे, तर हे आंतरपीक तिथं घेतलेलं आहे. त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो, सध्याच्या काळामध्ये ज्या शेतकऱ्यांचा 20, 25, 30 जूनच्या आसपास ज्या शेतकऱ्यांनी कापूस पिकाची लागवड केली होती, तर अशा कापूस पिकासाठी काय व्यवस्थापन आपण तिथं करू शकतो? नेमकं सध्याच्या काळामध्ये तूर आणि त्याच्यासोबतच कापूस पिकामध्ये ज्या काही महत्त्वाच्या समस्या आहेत, त्याच्यावरती काय आपण उपाययोजना करू शकतो? आज या लाईव्ह कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण इथं पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, तत्पूर्वी चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करून घ्या आणि या जे काही कार्यक्रमाची लिंक आहे तर ती इतर शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा, जेणेकरून त्या शेतकरी मित्रांच्या कापूस त्याच्यासोबतच तूर या पिकामध्ये जास्तीत जास्त बदल होण्यासाठी, जास्तीत जास्त फायदा होण्यासाठी हा जो काही कार्यक्रम आहे तर तो त्याचा जास्तीत जास्त फायदा हा होऊ शकतो. मित्रांनो, सगळ्यात अगोदर आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जे काही तूर पिकाच्या ज्या प्रमुख समस्या आहेत, ज्याच्यामध्ये तूर पिकाचं कधी-कधी खोडापासला भाग आहे तर तो आपल्याला सडलेला पाहायला मिळतो. कधी-कधी अचानक जे तूर पीक आहे तर ती जळालेलं म्हणजे तूर उधळण्याची जी समस्या आहे तर ती आलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यासोबतच आजच्या कालापासून पुढे ज्यावेळेस तुम्ही सोयाबीन पीक काढणी करून घेता, त्याच्यानंतर आपल्या तूर पिकाला जास्तीत जास्त फुलधारणा तिथं झालेली आपल्याला पाहायला मिळते. जास्तीत जास्त फुलधारणा होण्यासाठी फुल अवस्थेमध्ये, कळी अवस्थेमध्ये तुम्ही काय उपाययोजना तुमच्या तूर पिकासाठी करू शकता? त्याच्यासोबतच सध्याच्या काळामध्ये जी काही पान गुंढळणारी अळी असते तूर पिकामध्ये, तर तिचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव होतो. खोडावरती आपल्याला डाग पडलेले पाहायला मिळतात. तर त्याच्यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो? याच्या व्यतिरिक्त मित्रांनो, पानावरती सुद्धा आपल्याला डाग पडलेले पाहायला मिळतात. तर त्याच्यासाठी आपण कोणत्या उपाययोजना करू शकतो? कोणत्या फवारण्या करू शकतो? हे ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर त्या तूर पिकासंदर्भात जाणून घेणार आहोत. आणि निश्चितच सध्याच्या काळामध्ये जी काही सोयाबीन पीक आहे, आंतरपीक तुरीमध्ये होतं, तर ती सोयाबीन पीक काढणी करून झाल्यानंतर तुम्ही तुमच्या तूर पिकाला कशा प्रकारे खत व्यवस्थापन करू शकता, जेणेकरून आपलं जे उत्पादन आहे तूर पिकाचं तर ते वाढण्यासाठी तिथं जास्तीत जास्त फायदा होईल. त्याच्यासोबतच पाणी व्यवस्थापन. आता सध्याच्या काळामध्ये तर महामोर पाऊस जो आहे तर तो आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. आणि ही एकंदरीत इथून पुढचा जो पिरियड असतो किंवा इथून पुढचा जो कालावधी असतो तर तो फुलधारणा अवस्थाचा असतो आपल्या तूर पिकामध्ये. तर पाणी व्यवस्थापन आपण कोणत्या टप्प्याला कधी देणं गरजेचं आहे, या संदर्भात सुद्धा अतिशय थोडक्यात ज्या महत्त्वाची माहिती आहे तर ती आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्याच्या अगोदर मित्रांनो, तुमच्या पिकामध्ये काय समस्या सध्याच्या काळात येत आहे, खाली कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला निश्चित शेअर करा. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तूर पिकाविषयी अतिशय थोडक्यात आता आपण जाणून घेऊया. तूर हे कडधान्य पिकापैकी तूर मुख्यत्वे करून खरीप हंगामात घेतले जाणारे महत्त्वाचे पीक आहे. पिकाच्या अधिक उत्पादनासाठी जमिनीच्या प्रकारानुसार योग्य वाणाची निवड करणं गरजेचं आहे. वेळेवर पेरणी करणं गरजेचं आहे. तुरीमध्ये मर वगैरे होऊ नये त्याच्यासाठी आपल्याला सुरुवातीच्याच काळामध्ये काही जैविक बॅक्टेरियायुक्त औषधांचा बीज प्रक्रियेसाठी तिथं वापर करणं गरजेचं आहे. योग्य आणि समतोल प्रमाणामध्ये, हे कडधान्यवर्गीय पीक आहे, डाळवर्गीय पीक आहे, त्याच्यामुळं योग्य आणि समतोल प्रमाणामध्ये जे काही नायट्रोजन आहे, स्फुरद आहे, फॉस्फरस आहे, हे जे महत्त्वाचे अन्नद्रव्य असतात तर याचा आपल्याला योग्य तिथं वापर हा करणं गरजेचं आहे. त्याच्यासोबतच वेळोवेळी आपल्याला आंतरमशागत, वखरणी, डावरणी, बैल मशागत ह्या ज्या काही मशागती असतात तर ते आपल्याला वेळोवेळी आपल्या तूर पिकामध्ये करणं गरजेचं असतं. मुख्य रोग व किडीचा आपल्याला जो काही निरीक्षण आहे तर तो सगळ्यात अगोदर एखाद्या अर्ध्या ठिकाणी तूर उधळायला सुरुवात झाली तर अशाच टायमाला जर आपण काही व्यवस्थापन आपल्या तूर पिकामध्ये जर केलं तर निश्चितच तूर उधळण्याची किंवा तूर मरण्याची जी समस्या आहे तर ती आपल्याला कुठंतरी सुरुवातीच्या काळामध्येच तिथं स्टॉप झालेली पाहायला मिळू शकते. मित्रांनो, ह्या ज्या वेगवेगळ्या समस्या आपल्याला येतात त्याच्यावरती आपल्याला सुरुवातीपासूनच काही व्यवस्थापन जर केलं तर निश्चितच फायदा हा होऊ शकतो. आता तूर उधळण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. मित्रांनो, अचानक तूर उधळते, कधी कधी जमिनीमध्ये ज्या मुळा आहेत तर ते आपल्याला तेज झालेला आपल्याला पाहायला मिळतात, त्या स्टॉप झालेला पाहायला मिळतात, मुळा कधी कधी सडलेल्या पाहायला मिळतात. त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो, जमिनीपासला आणि खोडापासला जो पार्ट आहे आपल्या तूर पिकाचा तर तो सुद्धा कधी कधी सडलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यासोबतच फांदीवरती काळ्या रंगाचे डाग पडलेले पाहायला मिळतात. ह्या ज्या वेगवेगळ्या समस्या आहे, गेल्या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात
तूर उधळण्याची समस्या आपल्याला फार मोठ्या प्रमाणात बघायला मिळाली। या अडचणीमुळे कमी कालावधीत तूर या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे। यासाठी आधीच आपण उपाययोजना करणे काही गरजेचे आहे। तूर उधळण्याची कारणे याच्यामध्ये हे स्टेम ब्लाइट म्हणजे झाडावरती आपल्याला ज्या काही काळ्या रंगाचे डाग आपल्याला तिथं पाहायला मिळतात। कोलार रॉट म्हणजे मूळ आणि जमिनीपासला जो काही पोर्शन आहे आपल्या तूर पिकाचा तर तो सडलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्याच्यासोबतच फ्युजेरियम विल्ट म्हणजे जमिनीमध्ये जे काही मूळ असतात तर ती जी काही फ्युजेरियम नावाची जी बुरशी असते तर ती पूर्णपणे ज्या मुळं आहेत तर त्या डॅमेज करून टाकताना आपल्याला पाहायला मिळते आणि एकंदरीत ही जी काही तूर आहे तर ती मरण्याचे वेगवेगळे जे कारण आहेत तर हे 2-3 कारणं मी तुम्हाला इथं दाखवण्याचा प्रयत्न केला। आता वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळे आपल्याला उपाययोजना करणं गरजेचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुमची जमिनीपाशी प्रॉब्लेम असेल, कोलार रॉटचा प्रॉब्लेम असेल थोडक्यात म्हणजे मुळं आणि खोड याच्यामध्ये जर तुमचं तूर पीक सडत असेल तर अशा टायमाला तुम्ही वरतून फवारणी करून काहीही फायदा होणार नाही। त्याच्यासाठी आपल्याला जमिनीतला प्रॉब्लेम आहे तर खोडापाशी ड्रेंचिंग करणं गरजेचं आहे। मुळा निश्चित झालेला असेल म्हणजे फ्युजेरियम या नावाच्या बुरशीजन्य रोगामुळे पूर्ण आपल्या तूर पिकाच्या मुळा खराब केलेल्या असतील तर अशा टायमाला आपल्याला ड्रेंचिंगच करणं गरजेचं आहे किंवा ड्रीप असेल तर तुम्ही ड्रीपद्वारे सुद्धा औषधं तिथं सोडू शकता। अशा टायमाला सुद्धा आपल्याला फवारणी करून म्हणावं तसं तिथं जास्तीत जास्त फायदा हा होणार नाही। जर फांद्यावरती काळ्या रंगाचे डाग पडलेले असतील, पानावरती डाग पडलेले असतील तर अशा टायमाला आपल्याला प्रॉपर चांगल्या बुरशीनाशकाची फवारणी घेणं गरजेचं आहे जेणेकरून आपला जो काही ब्लाइटचा जो प्रॉब्लेम आहे आपल्या फांदीवरती जो डाग पडतोय तर तो सुद्धा आपल्याला कुठेतरी स्टॉप होण्यासाठी तिथं जास्तीत जास्त फायदा हा होऊ शकतो। तर हे वेगवेगळे तूर उधळण्याचे जे कारण आहेत तर ते सुद्धा आपण इथं पाहिले। याच्यानंतर मित्रांनो सगळ्यात अगोदर आपण समजून घेऊया की स्टेम ब्लाइट। आता अशा प्रकारचे जे काही काळ्या रंगाचे डाग आहेत बारीक निरीक्षण करून जर पाहिलं भरपूर सारे शेतकरी आम्हाला रेग्युलर फोटो टाकत असतात। हा सुद्धा एका शेतकऱ्याचा फोटो आहे। फांदीवरती अशा रंगाचे काळे डाग जर पडत असेल तर हा स्टेम ब्लाइट म्हणजे फांदीवरचा जो काही बुरशीजन्य रोग आहे तर आपण त्याला म्हणू शकतो। झाडाच्या खोडावरती व फांद्यांवरती आपल्याला काळ्या रंगाचे डाग जर दिसत असतील तर अशा टायमाला एक चांगलं बुरशीनाशक मित्रांनो ज्याच्यामध्ये ब्ल्यू कॉपर ऑक्झिक्लोराइड हा टेक्निकल घटक कोणत्याही औषधामध्ये असलेला एखाद्या चांगल्या बुरशीनाशकाचा आपल्याला वापर करायचा आहे 50 ग्राम प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी। त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो आपल्याला स्ट्रेप्टोसायक्लिन ज्याच्यामध्ये स्ट्रेप्टोसायक्लिन हा एक टेक्निकल घटक आहे जो की जीवाणूजन्य करपा किंवा जीवाणूजन्य जी काही बुरशी असते तर तिला नियंत्रित करण्याचं काम करतो। तर आपल्याला स्ट्रेप्टोसायक्लिन 1 ग्रॅम घ्यायचं आहे, 50 ग्रॅम ब्ल्यू कॉपर घ्यायचं आहे आणि ब्लेस सुपर जे काही सिलिकॉन बेस्ड स्टिकर आहे तर याचा आपल्याला वापर करायचा आहे 5 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी। याची एकदम मित्रांनो फक्त पानावरतीच नाही एकदम फांद्यावरती सुद्धा दाट फवारणी आपल्याला करून घेणं गरजेचं आहे। हा जो काही ब्लाइटचा प्रॉब्लेम आहे तर तो आपल्याला कंट्रोल झालेला तिथं पाहायला हा मिळणार आहे। तर मित्रांनो अशा प्रकारचा जर प्रॉब्लेम असेल तर निश्चितच ही फवारणी घ्या। याच्यामध्ये जर तुम्हाला वाटलं आता फ्लावरिंग स्टेजला आहे, फुलधारणा अवस्था, कळी अवस्था आपली सुरू झालेली तर एकदम चांगलं उच्च दर्जाचं आपलं पाटील बायोटेक कंपनीचंच एक टॉनिक आहे मित्रांनो। अशा टायमाला तुम्ही याच्यामध्येच झकास गोल्ड या नावाचं एक बायोस्टिम्युलंट आहे मित्रांनो पाटील बायोटेक कंपनीचं त्याचा तुम्ही वापर करू शकता 5 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी। जास्तीत जास्त फुलधारणा होण्यासाठी कळी अवस्थेमध्ये जो काही फायदा आहे तर आपल्या तूर पिकाला होण्यासाठी अशा प्रकारे जर तुम्ही फवारणी केली तर निश्चितच हे काही फांदी मरचा जो प्रॉब्लेम आहे किंवा फांदीवरती काळ्या रंगाचे डाग पडतात हा जो काही प्रॉब्लेम आहे तर तो आपल्याला स्टॉप झालेला पाहायला मिळेल आणि जास्तीत जास्त फुलधारणा आपल्याला या अवस्थेमध्ये ही जी फवारणी आहे तर ती करून देऊ शकते। याच्यानंतर मित्रांनो दुसरा प्रॉब्लेम हा महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे मित्रांनो। जर तुम्ही विचार केला कोलार रॉट म्हणजे मूळ आणि खोड याच्यापासला जो काही पोर्शन आहे आता ह्या फोटोमध्ये तुम्ही बारीक ऑब्झर्वेशन करा मुळा तर ठीक असतात वरती खोड पण ठीक आहे परंतु हा जो काही मधला प्रॉब्लेम आहे तर हा कधी कधी जो खोड आहे आपल्या तूर पिकाचं तर ते सडलेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्याच्यावरती जी काही बुरशी आहे तर ती बुरशी तयार झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि या प्रॉब्लेममुळे सुद्धा आपला जो काही तूर पीक आहे तर ते अचानक मरून जातं किंवा वाळून गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं। तर या प्रॉब्लेमसाठी मित्रांनो एक ट्रायकोडर्मा व्हिरिडी या नावाची एक जैविक बुरशी आहे आपण ट्रायकोगार्ड किंवा मित्रांनो ट्रायको एनएक्स या नावाच्या प्रोडक्टमध्ये दिलेली ही जी ट्रायकोडर्मा ही जी जैविक बुरशी मित्रांनो तर हा जो काही
खोडावरती जो बुरशीचा प्रॉब्लेम आलेला आहे तर त्याला पूर्णपणे कंट्रोल करण्याचं काम, त्याला पूर्णपणे स्टॉप करण्याचं जे काम आहे तर ट्रायकोगार्ड किंवा ट्रायको NX आपल्याला करू शकतं. परंतु जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, जमिनीतला प्रॉब्लेम आहे, खोडापासला प्रॉब्लेम आहे, मुळापासला प्रॉब्लेम आहे, तर हा फवारणीनं तिथं कंट्रोल होणार नाही. हा जो काही पोर्शन आहे आपल्या तूर पिकाचा जिथं बुरशीची वाढ झालेली आहे तर याच पोर्शनवरती आपल्याला डायरेक्ट फवारणी पंपाचं नोजल काढून जे काही फवारणी औषध आहे तर ते ड्रेंचिंग करणं गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये मित्रांनो एकतर तुम्ही ट्रायकोगार्ड 1 किलो प्रति एकरासाठी वापरू शकता किंवा ट्रायको NX 500 ग्रॅम प्रति एकरासाठी घ्या. ह्युमॉल गोल्ड याच्यामध्ये पोटॅशियम ऑफ ह्युमेट आहे मित्रांनो 98% प्युअर स्वरूपातलं, तर आपल्याला ह्युमॉल गोल्ड घ्यायचं आहे 500 ग्रॅम प्रति एकरासाठी. 100 ते 150 लिटर पाण्यामध्ये याचं एकदम द्रावण तयार करा. ट्रायकोगार्ड किंवा ट्रायको NX घ्या, याचं द्रावण तयार करा आणि 15 लिटर फवारणी पंपामध्ये भरून डायरेक्ट खोडापाशी ड्रेंचिंग करा. यानं हा जो काही कोलार रॉटचा प्रॉब्लेम आहे किंवा खोडकुजीचा जो प्रॉब्लेम असतो आपल्या तूर पिकामधला तर तो तिथं स्टॉप झालेला आपल्याला पाहायला मिळेल. हवं तर मित्रांनो तुम्ही या स्लाइडचा चालूमध्ये स्क्रीनशॉट सुद्धा काढून घेऊ शकता. तर अशा प्रकारचा जर प्रॉब्लेम असेल तर आपल्याला हे जे नियोजन आहे तर ते करणं गरजेचं आहे. याच्यानंतर मित्रांनो पुढच्या प्रॉब्लेमचा जर विचार केला तर आता पाऊस होऊन गेलेला आहे मित्रांनो. इथून पुढे कदाचित आपल्याला हा जो काही प्रॉब्लेम आहे तर तो जास्तीत जास्त येऊ शकतो, ज्याच्यामध्ये तूर पिकाची जी पानं आहेत तर ती पिवळसर झालेली आपल्याला पाहायला मिळतात आणि पानावरती जे काही काळ्या रंगाचे डाग आहेत तर तुम्ही इथं पाहू शकता लिप स्पॉट. तर अशा काळ्या रंगाचे जे डाग आहेत तर त्या काळ्या रंगाचे डाग आपल्या तुरीच्या पानावरती तिथं आलेले पाहायला मिळतात. तर अशा टायमाला आपल्याला एखादा सिस्टमॅटिक चांगल्या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही कस्टोडिया या बुरशीनाशकाचा वापर करू शकता. 20 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी किंवा ॲमिस्टार टॉप या बुरशीनाशकाचा वापर करू शकता 20 ते 25 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी. याच्यासोबत आपल्याला ऑक्सिजन या टॉनिकचा वापर करायचा आहे 50 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी आणि 1261 ज्याच्यामध्ये मोनो अमोनियम फॉस्फेट आपण याला म्हणतो तर 61% स्फुरद या अन्नद्रव्याची मात्रा असते मित्रांनो. तर त्याचा आपल्याला वापर करायचा आहे 100 ग्रॅम प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी आणि सिलिकॉन बेस स्टिकर ब्लेस सुपर आपल्याला वापरायचं आहे 5 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी. तर अशा प्रकारे जी तुम्ही फवारणी आहे सध्याच्या काळामध्ये तूर पिकावरती करू शकता. इथं फॉलिवियॉन ऐवजी मित्रांनो ऑक्सिजन आपल्याला ऍड करायचं आहे प्लस 1261 100 ग्राम. तर मित्रांनो हे एक प्रति 15 लिटर फवारणी पंपाचं प्रमाण आहे. अशा प्रकारे तुम्ही सध्याच्या काळात जर तुमच्या तूर पिकाच्या पानावरती पिवळे पडून जर डाग पडत असेल तर अशा प्रकारे फवारणी करा. निश्चितच हा जो काही लिप स्पॉट आहे तर हा कंट्रोल झालेला आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यासोबतच आपण स्फुरद या अन्नद्रव्याची मात्रा वापरल्यामुळं आपल्या तूर पिकाला भविष्यामध्ये जास्तीत जास्त कळी धारणा त्याच्यासोबतच जास्तीत जास्त फुलधारणा जी आहे तर ती आपल्या तूर पिकालाही होऊ शकते. याच्यानंतर मित्रांनो तूर पिकाचे महत्त्वाचे खत व्यवस्थापन आणि 3 महत्त्वाच्या ज्या फवारण्या आहेत इथून पुढच्या कालावधीसाठी तर त्या तूर पिकाच्या 3 महत्त्वाच्या फवारण्या आज आपण इथं पाहणार आहोत. खत व्यवस्थापन मित्रांनो सगळ्यात अगोदर ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये तूर प्लस सोयाबीन हे आंतरपीक आहे, सोयाबीन काढून झाले एखादी चांगली बैल मशागत आपल्याला करायची आहे, कोळपणी वखरणी डावरणी. बैल मशागत करून झाल्यानंतर आपल्याला तूर पिकासाठी जे खत व्यवस्थापन आहे तर ते करून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो सध्याच्या काळात 90, 95, 100 दिवसाच्या आसपास तुम्ही तुमच्या तूर पिकाला कंपल्सरी एक तरी खत व्यवस्थापन करायचं आहे. आपण जो काही दाणेदार स्वरूपातली खतं वापरतो मित्रांनो तर ते निश्चितच आपल्याला विद्राव्य खतापेक्षा जास्तीत जास्त फायद्याचे ठरतात आणि हळूहळू टप्प्याटप्प्यामध्ये आपल्या तूर पिकाला तिथं लागू झालेलं पाहायला मिळतील. ज्याच्यामध्ये मित्रांनो 10-26-26 या खताचा वापर करू शकता तुम्ही 100 किलो म्हणजे 2 बॅगा प्रति एकरासाठी. मित्रांनो जर तुमच्याकडे 10-26-26 उपलब्ध नसेल, काही ठिकाणी शॉर्टेज असतं तर अशा टायमाला तुम्ही 12-32-16 किंवा 14-35-14 यांसारख्या खताचा जरी वापर केला 1.5 ते 2 बॅगा प्रति एकरासाठी तरी सुद्धा चालेल. 10-26-26 मध्ये मित्रांनो 26% स्फुरद फॉस्फरस आणि 26% आपल्याला पालाश पोटॅश या अन्नद्रव्याची मात्रा पाहायला मिळते. जो स्फुरद आहे मित्रांनो तर तो जास्तीत जास्त फुलधारणा होण्यासाठी आणि जो पालाश आहे पोटॅश आहे तर तो शेंग भरण्यासाठी दाना चांगला भरण्यासाठी हे जे काही खत आहे तर ते आपल्याला कामाचं ठरू शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो हे डाळवर्गीय पीक आहे, द्विदल पीक आहे, तर द्विदल पिकांना सल्फर या अन्नद्रव्याची जास्तीत जास्त गरज असते. आपलं पाटील बायोटेक कंपनीचं 90% पावडर स्वरूपातलं सल्फर उपलब्ध आहे मित्रांनो. रिलीजर प्लस या नावाचं एक प्रोडक्ट आहे. 10-26-26 सोबत आपल्याला 3 किलो प्रति एकरासाठी जे काही रिलीजर प्लस आहे तर याचा वापर कंपल्सरी करायचा आहे. आणि मित्रांनो
आपल्याला या खतामध्ये NPK कन्सोजी 25 किलो प्रति एकरासाठी वापरायचं आहे। मित्रांनो, हे जे NPK कन्सोजी ही जी तुम्ही बॅग पाहतात, तर याच्यामध्ये करोडोच्या संख्येमध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम हे जे महत्त्वाचे अन्नद्रव्य आहेत। होतं काय मित्रांनो, आपण जे काही रासायनिक खतं कोणत्याही पिकाला टाकतो, फक्त तूर पिकासाठीच नाही बरं का, तुम्ही कोणत्याही पिकासाठी जर फळबागवर्गीय पिकं असेल तर 40 किलो प्रति एकरासाठी, इतर पिकं असेल कमी कालावधीची पिकं असेल 5-6 महिन्याचे तर त्यांसारख्या पिकासाठी फक्त 25 किलो प्रति एकरासाठी वापरायचे। होतं काय मित्रांनो, आपण जे काही रासायनिक खतं आपल्या पिकाला टाकत असतो तर ते 30 ते 40% अस्थिर स्वरूपामध्ये आपल्या जमिनीमध्ये तसेच्या तसेच पडलेले असतात। तर जमिनीमध्ये पडलेल्या खतांचं विघटन करण्यासाठी काही बॅक्टेरिया, काही जीवाणू तिथं आपल्याला काम करताना पाहायला मिळतात। ते जे जीवाणू आहेत तर ते NPK कन्सोमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। नायट्रोजन सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, पोटॅश सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया हे जे काही बॅक्टेरिया कल्चर आहे तर ते NPK कन्सोजी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे दाणेदार स्वरूपात बनवण्यात आलेलं आहे। दाणेदार स्वरूपात असल्यामुळे तुम्ही डायरेक्ट रासायनिक खतामध्ये मिक्स करून आपल्या शेतात टाकू शकता। आता तुम्हाला एक प्रश्न पडेल, हे बॅक्टेरिया रासायनिकमध्ये कसं काय चालतील, बरोबर आहे ना? तर मित्रांनो, हे फॉर्म्युलेशन किंवा एक टेक्निक अशी बनवण्यात आलेली आहे, ज्यावेळेस NPK कन्सोजीचा जो दाणा आहे तर मातीच्या संपर्कात जातो, मातीच्या संपर्कात गेल्यानंतर त्याचं विघटन होतं आणि त्याच्यानंतर जे काही बॅक्टेरिया आहेत तर ते आपल्याला काम करताना पाहायला मिळतात। तर तुम्ही NPK कन्सोजी फक्त 25 किलो प्रति एकरासाठी जर वापरणार असाल तर इथं लिहिलेलं आहे पहा, 30 ते 40% रासायनिक खताची जी मात्रा आहे तर ती तुम्ही कमी करू शकता। म्हणजे 2 बॅगा जर तुम्ही 10-26-26च्या वापरणार असाल तर 70 ते 75 किलो जे काही 10-26-26 आहे तर ते प्रति एकरासाठी वापरा आणि त्याच्यासोबत 25 किलो NPK कन्सोजी वापरायला विसरू नका। तर अत्यंत महत्त्वाचा सध्याच्या काळामध्ये ज्यावेळेस तुमची सोयाबीन पीक काढणी होईल तर हा जो काही खताचा डोस आहे तर तो आपल्याला देऊन घेणं तिथं गरजेचं आहे। पॉज करे। तर मित्रांनो, हे जे खत व्यवस्थापन आहे तर ते करून घ्या। याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांची ड्रीप व्यवस्थापन असेल किंवा ड्रेंचिंग करू शकत असेल हे खत व्यवस्थापन करून झाल्यानंतर, तर अशा टायमाला 1261 4 किलो प्रति एकरासाठी आणि ह्युमॉल गोल्ड आपल्याला 500 ग्रॅम प्रति एकरासाठी वापरायचं आहे। 200 लिटर पाणी करायचं आहे 1 एकर क्षेत्रासाठी ड्रीप न सोडा, किंवा जर ड्रेंचिंग करू शकत असाल फवारणी पंपाच्या सहाय्याने तर नोझल काढून डायरेक्ट खोडापाशी आपल्याला ही काही जी ड्रेंचिंग आहे तर ती आपल्याला ड्रेंचिंग करणं गरजेचं आहे। तर अशा प्रकारे प्रॉपर खत व्यवस्थापन जे आहे सध्याच्या काळामध्ये 90-100 दिवसाच्या आसपास आपल्या तूर पिकासाठी झालं। आता तूर पिकासाठी 3 महत्त्वाच्या ज्या फवारण्या आहेत, एक तर म्हणजे कळी अवस्था, त्याच्यासोबतच शेंग भरण्याची अवस्था आणि शेवटच्या टप्प्यामध्ये नेमकं कोणत्या फवारण्या करणं गरजेचं आहे ज्याचा आपल्याला तूर पिकाच्या डायरेक्ट उत्पादन वाढीसाठी तिथे जास्तीत जास्त फायदा हा होऊ शकतो। मित्रांनो, सुरुवातीच्या काळामध्ये फक्त जो काही मर रोग आहे तूर पिकाचा तर तो कंट्रोल करणं गरजेचं आहे, परंतु कळी अवस्था त्याच्यासोबतच शेंग भरण्याच्या ह्या ज्या 2-3 अवस्था आहेत आपल्या तूर पिकामध्ये तर त्या डायरेक्ट उत्पादन वाढीसाठी तिथं जास्तीत जास्त फायद्याच्या आपल्याला ठरू शकतात। म्हणजे लागवडीपासून 90-100 दिवसापर्यंत कोणतीही फवारणी नाही केली तरी चालेल, परंतु इथून पुढे 2-3 ज्या महत्त्वाच्या फवारण्या आहेत योग्य टप्प्यावर आणि योग्य वेळेवर आपल्याला करणं हे गरजेचं आहे। ज्याच्यामध्ये मित्रांनो, जर आपण विचार केला तर पान गुंडाळणारी जी काही अळी असते तर तिचा आपल्याला जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळतं, शेंग पोखरणाऱ्या अळीचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळतं आणि शेंगा चांगल्या भरण्यासाठी आपल्याला ह्या जे काही फवारणी व्यवस्थापन आहे वेळोवेळी योग्य टप्प्यावर जे आहे तर ते करून घेणं गरजेचं आहे। ज्याच्यामध्ये मित्रांनो, पहिली जी फवारणी आहे तर ती कळी अवस्थेत करायची, म्हणजे आता कुठं ज्या काही कळी आहेत तर त्या कळी अवस्था सुरू झालेली असेल, फुलधारणा अवस्था होण्याच्या अगोदर, तर अशा टायमाला तुम्ही पोकलँड 25 मिली, झकास 7 मिली, 1261 100 ग्रॅम आणि ब्लेज सुपर जे काही सिलिकॉन बेस्ड स्टिकर आहे तर त्याचा आपल्याला वापर करायचा आहे 5 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी। जे पोकलँड आहे मित्रांनो तर ते अळी नियंत्रण करण्यासाठी जास्तीत जास्त फायद्याचं ठरेल। झकास जे आहे तर ते एक बायोस्टिम्युलंट आहे मित्रांनो, तर ते जास्तीत जास्त फुलधारणा कळी अवस्था वाढवण्यासाठी जे झकास आहे तर ते काम करताना आपल्याला पाहायला मिळेल। 1261 याच्यामध्ये 61% स्फुरद या अन्नद्रव्याची मात्रा आहे, तर हे सुद्धा जास्तीत जास्त फुलधारणा होण्यासाठी काम करताना आपल्याला पाहायला मिळेल। तर अशा प्रकारे सध्याच्या काळामध्ये जर कळी अवस्था सुरू झालेली असेल तर ही पहिली महत्त्वाची फवारणी करून घ्या। वाटलंच तर याचा तुम्ही डायरेक्ट स्क्रीनशॉट सुद्धा काढून घ्या। नियंत्रण पान गुंडाळणारी जी अळी आहे त्याच्यासोबतच हिरवी अळी आहे तर ती आपल्याला कंट्रोल झालेली पाहायला मिळेल। भरपूर व जास्त जोमदार आपल्याला जास्तीत जास्त फुलधारणा होण्यासाठी ही जी फवारणी आहे तर ती फायद्याची ठरू शकते। 50% फुलधारणा अवस्था असताना मित्रांनो, 50% फुलधारणा अवस्था असताना आपल्याला ही जी फवारणी आहे तर ती करून घेणं गरजेचं आहे। ज्याच्यामध्ये बॅराझाईड 25 मिली हे एक चांगल्या दर्जाचं एक अळीनाशक आहे।
ऑक्सिजन टॉनिकचा आपल्याला वापर करायचा आहे 50 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी. आणि या टायमाला आपल्याला 05234 या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे. 52% स्फुरद आणि 34% पालाश या अन्नद्रव्याची आपल्याला मात्रा पाहायला मिळते 100 ग्रॅम प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी. आणि ब्लेस सुपर जे काही स्टिकर आहे आपलं, तर त्याचा आपल्याला वापर करायचा आहे 5 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी. शेंग पोखरणारी आळी आपल्याला कंट्रोल झालेली पाहायला मिळेल. जी काही शेंगामध्ये आळी येणार आहे भविष्यामध्ये, तर ती कंट्रोल झालेली पाहायला मिळेल. फायदे: आळीचे उत्तम नियंत्रण आणि त्याच्यासोबतच दाना चांगला भरण्यासाठी भविष्यामध्ये तर ही जी फवारणी आहे तर फायद्याचीही ठरू शकते. तर ही सुद्धा दुसरी 50% फुलधारणा अवस्था ज्यावेळेस असती तर अशा टायमाला आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे. आता मित्रांनो, मी मुद्दामून इथं जे काही दिवस आहे किंवा कोणत्या दिवशी फवारणी करावी, पहिली फवारणी करून झाल्यावर 20 दिवसांनी करायची का महिन्यानी करायची, मित्रांनो, काही कमी कालावधीचे तूर पिकाचे वाणं असतात, काही जास्त कालावधीचे तूर पिकाचे वाणं असतात. तर आपल्याला योग्य टप्पा जो आहे आपल्या तूर पिकातला तर तो समजून ही जी काही फवारणी आहे तर ती करून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची फवारणी, शेंग भरताना दाना चांगला भरण्यासाठी, दाना टपोरा बनण्यासाठी, आपलं उत्पादन वाढीसाठी, दाण्याचं वजन वाढण्यासाठी ही जी काही फवारणी आहे तर ती फायद्याची ठरणार आहे. मित्रांनो, या टायमाला सुद्धा जे काही शेंग पोखरणारी आळी असते तर ती आपल्याला कंट्रोल करणं गरजेचं आहे. आणि बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर ते दाण्याची चकाकी, शायनिंग, आपलं जे उत्पादन आहे, वजन आहे आपल्या तूर पिकाचं, तर ते वाढीसाठी फवारणी फायद्याची ठरेल. ज्याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला पोकलँडचा पुन्हा एकदा वापर करायचा आहे 25 मिली. साप पावडर, मित्रांनो, कार्बेंडायझिंग किंवा मँगोझेब हा घटक असलेलं कोणत्याही चांगल्या कंपनीचं तुम्ही एखादा बुरशीनाशक वापरू शकता. ज्याच्यामध्ये साप पावडर येतं आहे, M45 येतं आहे, 22 येते, किंवा मित्रांनो अँथ्रॅकॉल येतं आहे. यांसारख्या बुरशीनाशकाचे जे स्वस्त येतात साधे बुरशीनाशक आपल्याला कंपल्सरी वापरायचं. मित्रांनो, होतं काय, शेंगेवरती सुद्धा कधी कधी बुरशीजन्य रोगाचा प्रॉब्लेम येतो. आता जसं तूर पिकामध्ये पॉड ब्लाइटचा आपल्याला प्रॉब्लेम, सोयाबीन पिकामध्ये पॉड ब्लाइटचा आपल्याला प्रॉब्लेम आलेला पाहायला मिळत होता. शेंग अचानक वाळून जाते, शेंगा गळताय. तर त्याच्यासाठी या टायमाला शेवटच्या फवारणीमध्ये एखादं साधं पण चांगलं बुरशीनाशक वापरायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, हा जो काही K-सर्च प्रोडक्ट आहे तर याला वापरायला विसरायचं नाही. मित्रांनो, कोणत्याही पिकामध्ये दाना चांगला भरण्यासाठी, दाण्याची चकाकी, शायनिंग वाढीसाठी, वजन वाढण्यासाठी एक अन्नद्रव्य आपल्याला काम करताना पाहायला मिळतं. तर ते अन्नद्रव्य आहे मित्रांनो जो काही पोटॅश असतो, ज्याला आपण पालाश म्हणतो. तर हा जो पोटॅश आहे तर ते अन्नद्रव्य आपल्याला जास्तीत जास्त मदत करून देताना पाहायला मिळतं. मित्रांनो, जो पोटॅश आहे तर तो वेगवेगळ्या स्वरूपातून आपल्या पिकाला भेटतो. जसं म्युरेट ऑफ पोटॅश आहे, MOP पोटॅश जो पावडर स्वरूपातले तर लाल पोटॅश 50 किलोची बॅग. त्याच्यानंतर मित्रांनो, जे वेगवेगळे विद्राव्य खतं असतात तर त्याच्यातून सुद्धा आपल्या पिकाला पोटॅश भेटतो. सल्फेट ऑफ पोटॅश आहे, पोटॅशियम सोनाईट आहे. या वेगवेगळ्या केमिकल पोटॅश आपण याला म्हणूया, ह्या वेगवेगळ्या माध्यमातून सुद्धा आपल्या पिकाला पोटॅश भेटतो. परंतु ह्यो जो काही K-सर्च या नावाचा जो प्रोडक्ट आहे तर याच्यामध्ये जैविक पोटॅश आहे. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जैविक पोटॅश आपण याला म्हणूया, जो की समुद्री शेवाळ म्हणजेच रायडोफाइट्स पासून जो पोटॅश काढला जातो, समुद्री शेवाळापासून जो पोटॅश काढला जातो, ज्याच्यामध्ये एक स्पेसिस आहे रायडोफाइट्स या नावाची, तर त्याच्यापासून हा जो काही जैविक पोटॅश आहे तर तो आपल्याला काढलेला पाहायला मिळतं. ज्याच्यामध्ये 20% पोटॅश या अन्नद्रव्याची मात्रा आहे आणि 1.5% जो काही सल्फर आहे तर या अन्नद्रव्याची मात्रा आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो, फक्त 5 ग्रॅम प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी आपल्याला K-सर्चचा वापर करायचा आहे. आणि त्याच्यासोबत एखादं साधं सिलिकॉन बेस्ड स्टिकर भरपूर सारे आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाला सुद्धा K-सर्च या औषधाचा वापर केला होता आणि भरपूर साऱ्या शेतकऱ्यांचे फीडबॅक सुद्धा खूप चांगले आहेत. दाण्याची चकाकी, शायनिंग वाढलेली आपल्याला तिथं पाहायला मिळाली. तर तुम्ही K-सर्च या औषधाचा तूर पिकामध्ये कंपल्सरी वापर करायचे. भली एखादी फवारणी नाही केली मागची तरी चालेल, परंतु शेवटच्या फवारणीमध्ये K-सर्च फक्त 5 ग्रॅम वापरायला विसरू नका. आणि अशा प्रकारे तुम्ही ही जी काही शेवटची फवारणी आपल्या तूर पिकाची ज्यावेळेस शेंगा भरतात, म्हणजे 5-10% फुलधारणा अवस्था असते, परंतु 90-100% पर्यंत ज्या काही शेंगा आहेत तर त्या तयार झालेल्या असतात. वादी अवस्था ज्यावेळेस आपल्या तूर पिकामध्ये असेल शेंगाची, तर वादी अवस्थेमध्ये तुम्ही ही जी फवारणी आहे तर आपल्या तूर पिकावरती करून घ्या. तुम्ही या स्लाइडचा अतिशय महत्त्वाची स्लाइड आहे मित्रांनो, याचा सुद्धा जो स्क्रीनशॉट आहे तर याचा सुद्धा तुम्ही जो स्क्रीनशॉट आहे तर तो काढून घ्या. आणि अशा प्रकारे जी फवारणी आहे सध्याच्या काळामध्ये आपल्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्या तूर पिकाला करायला विसरू नका. याच्यानंतर मित्रांनो,
पुढचं जर व्यवस्थापनाचा किंवा नियोजनाचा जर विचार केला तर पाणी व्यवस्थापन. मित्रांनो, तुरीला शक्यतो फुले लागण्याच्या सुरुवात ज्यावेळेस होते त्यावेळेस आपल्याला पहिले पाणी देणं गरजेचं आहे आणि फुलांचे पूर्णपणे रूपांतर शेंगामध्ये झाल्यानंतर आपल्याला दुसरे पाणी देणं अतिशय महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस फुले जास्त लागलेली असल्यास पाणी दिल्यास फुलगळ होऊ शकते. ताण बसून पाणी दिली तर फुलगळ जास्त प्रमाणात होऊ शकते. तर त्याच्यामुळं ज्यावेळेस फुलधारणावस्था सुरू होण्याच्या अगोदरचा जो काळ असतो मित्रांनो, तर त्या टप्प्यामध्ये, परंतु जर आता सध्याच्या काळात जर विचार केला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे तिथं पाऊस झालेला आहे. तर शक्यतो मला तरी असं वाटतं यावर्षी फुलधारणा चालू होण्याच्या अगोदरच्या काळामध्ये आपल्याला पाणी व्यवस्थापन तिथं करणं गरजेचं नाही. परंतु मित्रांनो, ज्या शेतकऱ्याची हलकी जमीन आहे तर अशा शेतकऱ्यांनी जर पाणी दिलं, म्हणजे भुरकाट जमिनी, तर अशा शेतकऱ्यांनी जर पाणी दिलं तरी चालेल. ड्रीप किंवा पाट पाण्याच्या सहाय्याने तुम्ही हे जे काही पाणी व्यवस्थापन आहे फुलधारणा सुरू होण्याच्या अगोदर तर तुम्ही तिथं देऊ शकता. आणि दुसरं जे पाणी व्यवस्थापन आहे मित्रांनो, तर शेंग भरण्याच्या अवस्थेत पूर्णपणे फुलाचं रूपांतर ज्यावेळेस शेंगात झालेलं असतं, वादी अवस्था ज्यावेळेस असते, ज्यावेळेस तुम्ही ती फवारणी करणार आहे शेवटची, तर त्या फवारणीच्या टप्प्यामध्ये आपल्याला दुसरं पाणी व्यवस्थापन आपल्या तूर पिकाला देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर साऱ्या ठिकाणी एक मुसळधार ओढे नाले वाहील किंवा पूरग्रस्त परिस्थिती जी आहे तर ती आपल्या महाराष्ट्रामध्ये झाली होती. सध्याच्या काळामध्ये भरपूर सारे शेतकरी वेगवेगळ्या प्रकारचे कापसाचे जे फोटो आहेत तर ते आम्हाला व्हॉट्सअपवरती टाकत आहेत. तर नेमकं आपल्याला कापूस पिकासाठी इथून पुढं काय व्यवस्थापन करू शकता, सध्याच्या परिस्थिती लक्षात घेऊन आपण काय नियोजन आपल्या कापूस पिकासाठी करू शकतो, तर ते अतिशय थोडक्यात जाणून घेऊया मित्रांनो. ज्या शेतकऱ्यांचा कापूस पीक मे एंडिंगला लागलेला आहे, 5 जूनच्या आसपास लागलेला आहे, शक्यतो त्या शेतकऱ्यांची पूर्णपणे जे काही बोंड आहेत तर ते तयार झालेले असतील. परंतु ज्या शेतकऱ्यांचा 20, 25, 30 जूनपर्यंत सुद्धा भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी कापूस लावला होता. जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुद्धा भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी कापूस लावला होता. कारण जूनमध्ये महाराष्ट्रामध्ये म्हणावा तसा पाऊस नव्हता. कापूस लागवडीला ज्या शेतकऱ्यांची उशीर झाला होता तर अशा शेतकऱ्यांनी सध्याच्या काळामध्ये आपल्या कापूस पिकामध्ये जे काही महत्त्वाचे प्रॉब्लेम येत आहेत ज्याच्यामध्ये जास्त पावसामुळे जो आपला कापूस पीक आहे तर तो पिवळसर लालसर पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, होतं काय, कोणत्याही पिकामध्ये जर पाणी जास्त जर झालं तर आपल्या जमिनीमध्ये जे काही अन्नद्रव्य असतात तर ते मुळाद्वारे अपटेक होण्यासाठी तिथं अडचण आलेली आपल्याला पाहायला मिळते. ज्या काही आपल्या पिकाच्या मुळा आहेत तर त्या ब्लॉक झालेल्या असतात, अन्नद्रव्य अपटेक करू शकत नाही. त्याच्यामुळे आपला जो सध्याच्या काळात कापूस पीक आहे महाराष्ट्रामध्ये भरपूर साऱ्या शेतकऱ्यांचा तर तो तिथं पिवळा पडलेला आहे. त्याच्यासोबतच भरपूर साऱ्या शेतकऱ्यांचे कापूस पिकामध्ये दाटी झालेली आहे, दडपा झालेला आहे. जे शेतकरी 2-2 बिया एका ठिकाणी लावतात ना, त्या शेतकऱ्यांच्या कापूस पिकामध्ये मोठ्या प्रमाणात दडपा होतो, पातेगळ भयंकर प्रमाणात होते आणि खालच्या साईडचे जे काही 2-5 बोंडा लागलेले असतात तर ते सुद्धा जर असा कदाचित जर पाऊस झाला कंटिन्यू चालू जर राहिला तर बोंड सड आपल्याला तिथं झालेली पाहायला मिळते. मित्रांनो, कापूस पिकासाठी जास्त खर्चिक मी तुम्हाला उपाययोजना सांगणार नाही आहे, परंतु कमी खर्चामध्ये जर तुम्ही अशा प्रकारे नियोजन केलं तर तो जो प्रॉब्लेम आहे तर तो स्टॉप होण्यासाठी तिथं फायद्याचं ठरू शकतं. जास्त प्रमाणात पातेगळ होते, आपल्याला काय उपाययोजना करणं गरजेचं आहे. ज्या शेतकऱ्यांचा कापूस 20-25 मे 5 जूनच्या आसपास लागवड झालेली आहे, डोक्याच्या वर गेलेला आहे, वाढ जास्त झालेली आहे, अशा शेतकऱ्यांसाठी सुद्धा एक उपाययोजना या व्हिडिओच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न करतोय. मित्रांनो, सध्याच्या काळात कापूस सध्याच्या परिस्थितीमध्ये नियोजन नेमकं काय करणं गरजेचं आहे. अशा प्रकारे पाणी जर साचलेलं असेल, वापसा लवकर होत नाही. मित्रांनो, जर थोडा जरी वापसा झाला, तुम्हाला कोळपणी वखरणी बैल मशागत जर करता आली तर सगळ्यात अगोदर वापसा झाल्यानंतर आपल्याला जे काही बैल मशागत आहे तर ती करून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या पिकाच्या ज्या मुळा आहेत, कापसाच्या ज्या मुळा आहेत तर त्या ॲक्टिव्ह होण्यासाठी तिथं जास्तीत जास्त फायद्याचं ठरेल. आणि या कंडिशनमध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या कापूस पिकाला असा तग धरून उभं राहण्यासाठी काय उपाययोजना करू शकता. मित्रांनो, जास्त पाऊस झाल्यामुळं पिकांच्या ज्या मुळा आहेत तर ते अन्नद्रव्य उचलू शकत नाही. त्यासाठी वापसा झाल्यावरती कोळपणी वखरणी आपल्याला करणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो, आपल्याला युरिया प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी 100 ते 150 ग्रॅम आपल्याला युरिया घ्यायचे. त्याच्यासोबत मित्रांनो एखादं साधं बुरशीनाशक ज्याच्यामध्ये थायोफेट मिथाईल हा घटक असलेलं रोको या नावाच्या बुरशीनाशकाचा वापर करू शकता. 40 ते 50 ग्रॅम प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी. याच्याऐवजी तुम्ही 22 टीन वापरू शकता, ब्ल्यू कॉपर वापरू शकता, परंतु रोको रिकमेंडेड केलं आहे मी. तर रोकोचा वापर करा तुम्ही 40-50 ग्रॅम प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी. आणि आपल्याला 50 ग्राम जे काही ह्युमॉल गोल्ड आहे तर याचा वापर करायचा आहे. याच्यामध्ये
ह्युमिक ॲसिड आहे मित्रांनो, पोटॅशियम ऑफ ह्युमेट 98% प्युअर स्वरूपातलं. तर अशा प्रकारे आपल्याला प्रति 15 लिटर फवारणी पंपामध्ये हे जे काही औषध आहेत तर ते टाकून आपल्याला डायरेक्ट हे जे खोड आहे मित्रांनो आपल्या कापसाचं, तर त्या खोडावरती ड्रेंचिंग करायचे मित्रांनो. यानं काय होईल, नत्राचं प्रमाण आपल्या पिकाला थोडं कापसाला नॉर्मल भेटेल आणि आपल्या पिकाच्या ज्या मुळा आहेत तर त्या ॲक्टिव्ह होण्यासाठी तिथं आपल्याला फायद्याचं ठरू शकतं. त्याच्यासोबतच जे काही पाणी साचून राहिल्यामुळे आपल्या पिकाच्या मुळापाशी कदाचित बुरशीजन्य रोगाची वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळू शकते. तर ते बुरशीजन्य रोग आपल्याला कंट्रोल झालेले पाहायला मिळतील आणि या अवस्थेमधील शेतकऱ्यांनी निश्चितच अशा प्रकारे जर व्यवस्थापन केलं तर कदाचित आपल्या कापूस पिकासाठी फायद्याचं ठरू शकतं. तर या स्लाईडचं सुद्धा तुम्ही जर स्क्रीनशॉट काढू इच्छित असाल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. अशा प्रकारे सध्याच्या काळामध्ये जे नियोजन आहे आपल्या कापूस पिकाचं तर ते करायला विसरू नका. त्याच्यानंतर पुढच्या प्रॉब्लेमचा जर विचार केला तर ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कापूस पिकात दडपा झालेला आहे, 3x1.5, 3x1.25 किंवा 4x1.25 किंवा एका ठिकाणी 2-2 बिया ज्या शेतकऱ्यांनी लावलेला आहे, तर बुडापासले जे काही कापसाचे बोंड आहेत तर ते अशा प्रकारे सडू शकतात. किंवा 7-8 दिवस कंटिन्यू पाऊस होता, ढगाळ वातावरण होतं, वाहवणी पाऊस झाला आहे, शेताच्या बाहेर पाणी निघलं आहे, कंटिन्यू पाऊस चालू राहिला होता, तर अशा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सुद्धा ही जी काही बोंड सड आहे तर ती सध्याच्या काळात होऊ शकते. खालच्या साईडचे जे बोंड आहेत तर ते सडू शकतात. जे सडलेले बोंड आहेत ते काय रिकवर होणार नाही, परंतु हे जे चांगले बोंड आहेत तर ते सडू नये याच्यासाठी ब्ल्यू कॉपर आपल्याला घ्यायचं आहे 40 ग्राम, स्ट्रेप्टोसायक्लिन आपल्याला घ्यायचं आहे 1 ग्रॅम आणि सिलिकॉन बेस स्टिकर घ्यायचं आहे आपल्याला 5 मिली. प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी हे औषधं घेऊन सध्याच्या काळात जर फवारणी करणं शक्य असेल तुमच्या कापूस पिकामध्ये तर तुम्हाला ही फवारणी करणं अतिशय महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपल्या कापूस पिकाची जी काही बोंडसड आहे तर ती होणार नाही आणि एकंदरीत आपल्या कापूस पिकाचं जे बाकीचे बोंड आहेत तर ते चांगले राहण्यासाठी फायद्याचं ठरेल. त्याच्यानंतर मित्रांनो सध्याच्या काळात भरपूर सारे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पातेगळची सुद्धा तिथं जास्तीत जास्त समस्या येऊ शकते. पातेगळ बोंडसड एकाच प्रॉब्लेममुळे होतं, जर दडपा झालेला असेल, सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचत नसेल, जमिनीपर्यंत सूर्यप्रकाश जर नाही पोहोचला तर अन्नद्रव्य आपल्या पिकामध्ये तयार होत नाही. त्याच्यासोबतच ढगाळ वातावरण, पाऊस कंटिन्यू चालू राहिल्यामुळं हे जे काही कापसाच्या पात्याचं जे देठ असतं तर त्या देठापाशी एक बुरशीची वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामुळं पातं गळण्याच्या अगोदर पूर्ण पिवळं पडतं आणि त्याच्यानंतर मित्रांनो विटकरी कलरचं होतं पहा, पूर्ण जळून जातं आणि त्याच्यानंतर कधी कधी गळालेलं पाहायला मिळतो. तो बुरशीजन्य रोगाचा प्रॉब्लेम राहतो. कधी कधी नॅचरली थोड्याफार प्रमाणात जर 2-2, 4-4 पाते जर गळत असेल एका झाडाचे तर कधी कधी नॅचरली सुद्धा आपल्या कापूस पिकाची जी पाते आहेत तर ते गळू शकतात. कधी कधी अचानक एखाद्या झाडाला कापसाच्या भयंकर पाते लागलेले असतात, परंतु त्याच्यामध्ये तेवढी ताकदच नसती की प्रत्येक पात्याचं रूपांतर बोंडामध्ये होईल. त्याच्यामुळं अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे सुद्धा आपल्या कापूस पिकाची जी पाते आहेत तर ते गळू शकतात. अशा टायमाला मित्रांनो तुम्ही झकास गोल्डचा वापर करू शकता 5 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी. एखादं चांगलं बुरशीनाशक इथं मी नेटिओ सांगितलेलं आहे, जे तुम्हाला परवडेल, ज्याच्यामध्ये ॲमिस्टार टॉप येतं आहे, कस्टोडिया येतं आहे, नेटिओ येतं आहे, यांसारख्या एखाद्या चांगल्या बुरशीनाशकाचा आपल्याला वापर करायचा आहे. नेटिओ घेतलं तर 12 ग्रॅम प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी घ्या आणि 05234 ज्याच्यामध्ये स्फुरद आणि पालाश या अन्नद्रव्याची मात्रा आहे मित्रांनो, तर आपल्याला 05234चा वापर करायचा आहे 100 ग्रॅम प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी आणि स्टिकरचा आपल्याला वापर करायचा आहे 5 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी. तर अशा प्रकारे सध्याच्या काळामध्ये तुम्ही ही जी काही फवारणी व्यवस्थापन आहे तर आपल्या कापूस पिकामध्ये करून घ्या आणि ही जी काही पातेगळचा जो प्रॉब्लेम आहे तर तो स्टॉप होण्यासाठी फायदा होईल. वाढ जर जास्त होत असेल तर आपल्याला काय उपाययोजना करणं गरजेचं आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फवारणी वगैरे करण्याच्या भानगडीत पडू नका. जर आता माझी हाईट आहे 5.6 फूट, जर तुमच्या कापसाची हाईट तुमच्या डोक्याच्या वर जात असेल, 5-6 फुटाच्या जर वरती जात असेल तर अशा टायमाला आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं जे काम करायचं आहे मित्रांनो तर ते काम म्हणजे हा जो काही शेंडा आहे, हा एकदम नाजूकसा शेंडा असतो कापसाचा वरचा, तर तो शेंडा तिथं खुडणी करून घ्यायचे. आणि जर तुम्ही इथं निरीक्षण केलं तर या कापसाचा जो शेंडा आहे तर तो खुडलेला होता, परंतु आता माझ्या हाईटचा जर विचार केला तर 5-5.5 फुटाच्या आसपास हाईट आहे आणि एकंदरीत तुम्ही वरच्या शेंड्याच्या साईडच्या सुद्धा ज्या फांद्या आहेत तर त्या फांद्यांचं निरीक्षण करा. 4-4, 5-5 जे पाते आहेत तर त्या फांद्याला लागले होते आणि एकंदरीत हा 2-3 वर्षापूर्वीचा प्लॉट होता मित्रांनो, माझ्या स्वतःच्या घरचा होता. तर जे पाते तर ते जास्तीत जास्त लागतात. वरच्या शेंड्याच्या साईडला सुद्धा जो कापूस आहे 2 ओळीमधला तर ते अंतर पूर्णपणे कॅच करून टाकतं आणि एकंदरीत शेंडा खुडणी केल्यामुळं आपल्या कापूस पिकाचे जे काही अन्नद्रव्य आहेत तर ते वरती वाढीसाठी खर्च न होता आपल्या कापूस पिकाचे ज्या फांद्या आहेत तर ते वाढीसाठी खर्च होतं.
जास्तीत जास्त पातेदारणा होण्यासाठी, जर जमिनीच्या साईडला बोंड लागेल असेल तर बोंडाची साईज होण्यासाठी जे अन्नद्रव्य आहे तर ते आपल्याला मदत करताना पाहायला मिळेल. शेंडा खुडणी निश्चित करण्याचा प्रयत्न करा जर हाईट जास्त असेल, किंवा मित्रांनो तुम्ही चमत्कार, लिओसिन यांसारखे जे काही प्लांट ग्रोथ रेग्युलेटर असतात, म्हणजे पिकाची वाढ रोधक जे औषधं असतात तर त्याचा वापर करू शकता. लिओसिन 3 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी वापरा, किंवा चमत्कार 25 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी वापरा. परंतु हे जे काही PGR असतात मित्रांनो, प्लांट ग्रोथ रेग्युलेटर, तर ते 10-15 दिवसासाठी काम करतात, परंतु त्याच्यानंतर पुन्हा एकदा तुमच्या कापूस पिकाची जी वाढ आहे तर ती पुन्हा एकदा सुरू होऊ शकते. परंतु जर शेंडे खुडणी केली तर आपल्याला फायदा जो आहे तर तो फायदा झालेला पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, तुम्ही शेंडे खुडणी करता का? त्याचा काही फायदा होतोय का? जी काही लाईव्ह आपला चालू आहे तर त्या लाईव्हच्या चार्टमध्ये कमेंट करायला विसरू नका. आणि अशा प्रकारे जे नियोजन आहे तुमच्या कापूस पिकामध्ये तर यावर्षी करून पहा. मित्रांनो, एकंदरीत आज आपण तूर पिकामध्ये ज्या महत्त्वाच्या समस्या आहेत, तूर उधळण्याची समस्या आहे, पानावरती डाग आहेत, फांद्यावरती डाग आहेत, खोडकुजीचा प्रॉब्लेम आहे, मूळसडीचा प्रॉब्लेम आहे, हे पाहण्याचा प्रयत्न केला. या समस्यावर तुमचं काय म्हणणं आहे, तुम्ही काय उपाययोजना करता ते सांगायला विसरू नका. याच्या व्यतिरिक्त सध्याच्या काळामध्ये ज्या शेतकऱ्यांचा कापूस तग धरून उभा राहू शकतो त्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा वेगवेगळे जे पातेगळसाठी नियोजन आहे, त्याच्यासोबतच जास्तीत जास्त जी वाढ झालेली आहे तर त्याच्यासाठी नियोजन सांगितलं. पाणी साठून राहिलेलं आहे, अशा टायमाला तुम्ही काय उपाययोजना करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं, वापसा आल्यावर वखरणी डावरणी म्हणजे बैल मशागत करायला विसरू नका, जेणेकरून आपल्या पिकाच्या ज्या मुळा आहेत, रूट झोन आहे, तर तो ॲक्टिव्ह पुन्हा एकदा होऊ शकतो. तर अशा प्रकारे व्यवस्थापन आपल्याला कापूस पिकामध्ये करणं गरजेचं आहे. याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो, तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल, काही विचारायचं असेल तर खाली कमेंट करायला विसरू नका. मित्रांनो, आपल्या पाटील बायोटेक कंपनीच्या टिश्यू कल्चर लॅबसुद्धा आहे, त्याच्यासोबत आपल्याकडे नर्सरीसुद्धा आहे. आपण सर्वच प्रकारचे जे काही भाजीपालावर्गीय पिकं आहेत, आता ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये भरपूर सारे शेतकरी कदाचित टरबूज खरबूज या पिकाची लागवड करू शकत असाल तर टरबूज खरबूज, किंवा केळी पिकामध्ये G9 जी व्हरायटी आहे तर ती सुद्धा आपण देतो. आता सध्याच्या काळामध्ये एप्रिल या महिन्याची बुकिंग चालू आहे 2026ची. तर तुम्हाला पुढच्या वर्षी जर केळीची लागवड करायची असेल तर तुम्ही ॲडव्हान्समध्येच जे काही टिश्यू कल्चरचे केळीचे रोपं आपण शेतकऱ्यांना देतो तर त्याची बुकिंग करणं गरजेचं आहे. पपईमध्ये तैवान 786 आहे, 15 नंबर आहे. त्याच्यासोबतच आता वेलकम 46 या नावाची सुद्धा जी व्हरायटी आहे तर ती आपण शेतकऱ्यांना घरपोच रोपं बनवून देण्याचं काम करतो. मित्रांनो, कोणतंही रोप तुम्हाला ऑर्डर करायचं असेल केळी सोडून, कारण केळीची तर अगोदरच बुकिंग करावी लागते, बाकीच्या रोपासंदर्भात 1 महिना अगोदर जर तुम्ही बुकिंग करून ठेवली, टोमॅटो असेल, मिरची असेल, कोणत्याही पिकाची जर तुम्हाला रोपे हवे असतील तर 1 महिना अगोदर बुकिंग करून ठेवा. हा आपला नंबर आहे मित्रांनो टिश्यू कल्चर लॅबचा, 80 67 74 92. या नंबरवरती कॉल करून तुम्ही कोणत्याही रोपाची बुकिंगही करू शकता. याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो, कोणत्याही पिकाचं लागवडीपासून काढणीपर्यंतचं संपूर्ण शेड्यूल जर तुम्हाला हवं असेल तर 93 56 88 46 10 या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपला कोणत्याही पिकाचं नाव टाकू शकता. याच्या व्यतिरिक्त मित्रांनो, आपला जुना नंबरसुद्धा एवढ्या काही दिवसात चालू होऊ शकतो. तर 750 777 53 55 हा जो आपला जुना नंबर होता मित्रांनो, तर हा सुद्धा 1-2 दिवसामध्ये चालू होणार आहे. तर तुम्ही या नंबरवरती सुद्धा जर चालू झाला तर या नंबरवरती सुद्धा आमच्याशी संपर्क करू शकता. परंतु सध्याच्या काळामध्ये टेक्निकल अडचण आलेली होती, तर हा जो 93 56 68 93 56 88 46 10 या नंबरवरती आमच्याशी वेळोवेळी संपर्क साधा. तुमच्या कोणत्याही पिकाचे जे फोटो अथवा व्हिडिओ आम्हाला व्हॉट्सअप करायला विसरू नका. आम्ही तुमच्या त्या समस्याचं 12 तासाच्या आत प्रत्युत्तर देण्याचा 100% प्रयत्न करू. तर मित्रांनो, आजचा हा कार्यक्रम तूर आणि कापूस पिकासंदर्भात तुम्हाला कसा वाटला आहे खाली कमेंट करून सांगा. अजूनही शेअर केला नसेल आपल्या या कार्यक्रमाची लिंक तर इतर शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत रामराम.